आता महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। रक्षाबंधनाची भेट लाडक्या बहिणींना मिळणार। बघा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। म्हणजे कन्फर्म झालेला आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला भेट मिळणार। ते सुद्धा रक्षाबंधनाला बहिणींना 2 गिफ्ट मिळणार आहे। बघा, अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। जे ट्विट आलेलं आहे, जी माहिती आली आहे ती माहिती तुम्हाला सांगतो। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे रक्षाबंधनाला बहिणींना भेट मिळणार। बघा, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरवर्षी राखी पौर्णिमेला प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते, पण तुम्ही तुमच्या या दादाला हजारो राख्या बांधून मला जगातील सर्वात भाग्यशाली भाऊ, भाग्यशाली दादा बनवलंय। या वर्षीची राखी पौर्णिमा मी कधीही विसरू शकणार नाही। तुम्ही दिलेल्या प्रेमानं आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासानं माझी जबाबदारी आता लाख पटीनं वाढली आहे। तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, तुम्हाला लाभ आणि त्यातून बळ देण्यासाठी तुमचा दादा तसोभर देखील कमी पडणार नाही, हा माझा वादा आहे आणि तो मी शेवटपर्यंत निभावणार। 3 महिन्यापूर्वी जेव्हा मी महायुतीच्या सरकारच्या वतीनं राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा मी शेतकरी, कष्टकरी, युवक युवती आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींच्यासाठी काही महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या। तुमचा हा दादा नुसत्या योजनांचा घोषणा करून थांबला नाही, तर त्या योजनांची अंमलबजावणी सुद्धा केली। या सर्व योजनांच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। माझ्या लाडक्या बहिणींना, मायमाऊलींना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मी अर्थमंत्री म्हणून उचललेलं हे सगळ्यात मोठं पाऊल होतं। दुर्दैवाने आमचे विरोधक लाडकी बहीण योजनेसंबंधी माझ्या मायमाऊलींच्या मनात भ्रम पसरवत आहेत। जेव्हा मी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा विरोधक म्हणत होते की या योजनेची अंमलबजावणी शक्य नाही। जेव्हा आम्ही या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आणि माझ्या मायमाऊलींनी आनंदाने योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात केली, तेव्हा विरोधक म्हणू लागले की फॉर्म तर भरून घेतील पण खात्यात पैसेच येणार नाही। आणि जेव्हा माझ्या बहिणींच्या खात्यात अजून 7500 रुपये जमा होऊ लागले, तेव्हा भेदरलेले आणि घाबरलेले विरोधक म्हणू लागले की आता पैसे येत असले तरी निवडणुकीनंतर येणारच नाही। आमचे विरोधक प्रत्येक वेळी खोटा बिनबुडाचा प्रचार करतात आणि तुमचा दादा तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या खात्यात पैसे जमा करत राहिला आणि यापुढेही तुमच्या खात्यात दर महिन्याला न चुकता पैसे येत राहतील। आम्ही जसं राखी पौर्णिमेला बहिणींना ओवाळणी दिली तशीच ओवाळणी भाऊबीजेच्या निमित्तानं सुद्धा देत आहोत। येत्या विधानसभा निवडणुकीनंतर आमचं महायुतीचं सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करेल। हे राज्यातील मायमाऊली आणि बहिणींच्यासाठी उचललेलं एक ऐतिहासिक पाऊल असेल, याची माझ्या लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी। याला जोडूनच मी अजून एक महत्त्वाची गोष्ट माझ्या बहिणींना सांगू इच्छितो की माझ्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी, मुलांच्या शिक्षणात मदत करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभं राहण्यास मदत करणाऱ्या लाडक्या बहीण योजनेला विरोधक बंद करण्याचं स्वप्न बघत आहेत। परंतु तुम्ही बांधलेल्या आणि पाठवलेल्या प्रत्येक राखीची शपथ घेऊन सांगतो, तुमचा दादा ही योजना बंद होऊ देणार नाही। निवडणुकीच्या वेळी विविध पक्ष एकमेकांवर अनेक आरोप करतात, एकमेकांच्यावर हल्ले देखील करतात, पण मला असं वाटतं की विरोधक लाडकी बहीण योजनेबद्दल खोटी माहिती पसरून मायमाऊलींचा अपमान करत आहेत, भीतीचं वातावरण पसरत आहेत। पूर्वी विरोधकांनी सांगितलं की पैसे मिळणारच नाही, आता ते म्हणत आहेत की पैसे का दिले जात आहेत, याचं उत्तर माझ्या भगिनींना द्यावं लागेल। विरोधक म्हणतात की महिलांना थेट पैसे देणं व्यर्थ आहे। त्यांना मी सांगू इच्छितो की मागच्या 2 महिन्यात मला हजारो बहिणी भेटल्या, काहींनी राखीसोबत पत्र पण पाठवलं। त्या प्रत्येक संवादात
त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक पत्रात माझी भगिनी त्यांना मिळत असलेल्या रकमेतून त्या काय करणार आहेत हे मोठ्या आनंदाने सांगत होत्या, लिहित होत्या. काहींनी तर सांगितलं या पैशातून छोटासा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला समृद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एका माऊलींनी 2 महिन्याचे आलेले पैसे आणि त्यात आपले स्वतःचे काही पैसे जोडून एक शिलाई मशीन घेतली. ती आता तिच्या आजूबाजूच्या घरातील महिलांचं शिवणकाम करत आहे आणि त्यातून तिला बऱ्यापैकी पैसे मिळतील अशी माझी खात्री आहे. काही बहिणींनी सांगितलं की त्या या योजनेच्या पैशाचा वापर आपल्या मुलामुलींच्या शिक्षणावर, शैक्षणिक साहित्य विकत घेण्यावर करतायत. माझ्या एका भगिनीनं या पैशातून राखी पौर्णिमेच्या महिन्यात राखी बनवण्याचं साहित्य विकत घेऊन त्या राख्या बाजारात विकल्या आणि त्यातून चांगले पैसे जमवले आणि तेही हे सर्व काही मोठ्या आनंदाने मला सांगत होती. अशी हजारो उदाहरणं आम्हाला आज राज्यभर पाहायला मिळत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आता महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. 2 तासापूर्वी लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अनाउन्समेंट ती झालेली आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या अगोदरच पैसे जमा होतील. अखेरकार बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. 2 तासापूर्वी बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. आणि सर्वात जास्त आनंदाची बातमी म्हणजे अजितदादा पवार आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी जी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या अगोदर 2 महिन्याचे पैसे जमा होतील. जुलै महिन्याचा 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये म्हणजे 3000 रुपयाचा लाभ तुम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्त देण्यात येत आहे. अतिशय आनंदाची बातमी, अतिशय मोठी आनंदाची बातमी आली आहे. स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी रक्षाबंधनाचे गिफ्ट देण्याचं वचन दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. सर्वात अगोदर आपण व्हिडिओ पाहूया की महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी रक्षाबंधनाचे गिफ्ट अनाउन्समेंट केलेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना शब्द दिल्याप्रमाणे आज हा वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित करत आहोत. आज या वचनपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता भगिनींनो, खऱ्या अर्थानं 2 दिवसांनी आपण आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन हा साजरा करणार आहोत. पण तुमच्या सख्या भावाची त्या आरतीमध्ये औक्षण करत असताना ओवाळणी पडायच्या आधी या आपल्या 3 ज्येष्ठ लाडक्या भावांनी आज तुम्हाला रक्षाबंधनच्या आधीच ओवाळणी दिलेली आहे. त्यामुळे मी मनापासून आपल्या सगळ्यांच्याच वतीने आपल्या या 3 लाडक्या भावांचे मनापासूनचे आभार मानते. ज्या वेळेला 28 जून रोजी ही योजना घोषित करण्यात आली त्यावेळेला खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या, अफवा या योजनेसंदर्भामध्ये आल्या. पण खऱ्या अर्थानं ही योजना यशस्वी करण्यामध्ये जर मोलाचा वाटा कोणी उचलला असेल तर तो या तिघांसहित, प्रशासनासहित माझ्या माता भगिनींनी उचलला आहे. कारण 1,40,00,000 महिलांनी 1 जुलै ते 31 जुलैमध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि खऱ्या अर्थानं ज्या या 3 लाडक्या भावांनी योजना आणली त्याला यशस्वी करण्याचं पहिलं उजवं पाऊल जर कोणी उचललं असेल तर ते या माझ्या भगिनींनी उचललं. कारण या योजनेला उद्दंड असा प्रतिसाद त्यांनी दिला. साधारणपणे 1,35,00,000 इतके पात्र लाभार्थी आपले 1 जुलै ते 31 जुलैमध्ये ठरले. आणि आज साहेब मला आनंदाने, अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की 1,08,00,000 महिलांना आपण गेल्या 4 दिवसामध्ये डीबीटी करू शकलेलो आहोत. आत्तापर्यंतच्या कुठल्याही योजनेमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं एकाच वेळेला डीबीटी करण्याचं काम हे झालं नव्हतं. पण तुमच्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली आज ते विभाग म्हणून मला करण्याची संधी मिळाली. या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सकारात्मक पाऊल उचलून आपण ते उदाहरण त्या निमित्ताने ठेवत आहोत. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आहेत. आज मंत्रिमंडळातील सगळे मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये जरी कार्यक्रम घेत असले तरीही त्यांनी सुद्धा, जिल्हा प्रशासनाने सुद्धा यामध्ये काम केलं. महायुतीच्या सरकारने जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे की किमान 2.5 कोटी महिलांपर्यंत आपल्याला ही योजना पोहोचवायची आहे. ज्या वेळेला ऑगस्ट महिन्याची आम्ही स्क्रुटिनी चालू करू त्यावेळेला 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी साहेब हे निश्चितपणाने या योजनेअंतर्गत असणार आहेत. आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न नक्कीच त्या निमित्ताने पूर्ण होऊ शकणार आहे.
असाच प्रतिसाद या योजनेला आपला पुढेही मिळत राहावा अशीच या ठिकाणी विनंती करत असताना खऱ्या अर्थानं ही योजना यशस्वी करण्यासाठी सर्व माझ्या माता भगिनी, माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, डेटा ऑपरेटर, सगळे ग्रामसेवक, सगळ्या स्थानिक प्रशासन यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं ही योजना यशस्वी करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेली आहे। त्यामुळे हे जे पुण्य आहे ते माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे, कारण खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या संख्येने ही योजना गाव पातळीवर पोहोचवण्याचं काम हे त्यांच्या हातून झालेलं आहे। त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी मी या निमित्ताने असणाऱ्या सर्वच सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवरांचे या ठिकाणी विभागाच्या वतीने आणि भगिनींच्या वतीने मनापासून स्वागत करून या सगळ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी एक बहीण म्हणून, तुमच्या सगळ्यांची धाकटी बहीण म्हणून प्रार्थना करते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वात अगोदर आपण पाहूया की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात 3,000 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। म्हणजे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे। अगदी 2 तासापूर्वी बहिणींना मेसेज आलेला आहे। भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की या जिल्ह्यात आम्हाला पैसे आलेले आहेत। तुम्हाला मेसेज सुद्धा दाखवतो। सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहूया, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे। बघा, सर्वात पहिला जिल्हा आहे संभाजीनगर। बघा, तुम्ही जर संभाजीनगर मध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण संभाजीनगर मध्ये जेवढ्या पण महिला आहेत सर्वांना 3,000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। म्हणजे जुलै महिन्याचे 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये असं 3,000 रुपयाचा मेसेज येत आहे। बऱ्याच बहिणींना असं कन्फ्युजन होत आहे की 1,500 प्लस 1,500 असा मेसेज येईल, असं नाही। तुम्हाला एकच मेसेज येणार आहे, पण तो मेसेज तुम्हाला 3,000 रुपयाचा दिसत आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, असं 3,000 रुपये प्रमाणे तुम्हाला मेसेज दिसणार आहे। संभाजीनगर सर्वात अगोदर पैसे आलेले आहेत। त्यानंतर धुळ्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर धुळ्यामध्ये सुद्धा पैसे वाटप आलेले आहे। धुळ्यामध्ये भरपूर बहिणींना मेसेज आलेले आहे। आणि त्यानंतर जळगाव, बघा, त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला सांगतो की संभाजीनगर, धुळे आणि जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम आज पैसे आलेले आहेत। 2 तासापूर्वी या जिल्ह्यांमध्ये मेसेज आलेला आहे। त्यानंतर तुम्हाला सांगतो नागपूर जिल्हा, बघा पुढचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता भरपूर बहिणींना 3,000 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। त्यानंतर अहिल्यादेवी नगर, बघा अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत। तुम्ही जर अहिल्यादेवी नगर मध्ये राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले आहेत। आणि यानंतर जिल्हा येतो नाशिक, नाशिकमध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत, भरपूर बहिणींना पैसे आलेले आहे। त्यानंतर येतो नंदुरबार, तुम्ही जर नंदुरबार जिल्ह्यापैकी राहत असाल तुम्हाला देखील मेसेज आला असेल। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप आज महाराष्ट्रामध्ये 3,000 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून। अशा प्रकारे या 5 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहे। सर्व जिल्ह्यांमध्ये हळूहळू पैसे वाटप होणार आहे, पण 2 तासापूर्वी या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। या जिल्ह्यांची नावं आलेली आहे। तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये प्रमाणे बहिणींना मेसेज येणार आहे। जर तुम्हाला मेसेज आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, सर आम्हाला मेसेज आलेला आहे 3,000 रुपये प्रमाणे, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता। माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।